नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. जसं की तुम्ही पाहिली असेल की नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि सर्वसाधारणतः ही जी जाहिरात आहे ते 284 पदांसाठी आहे. 284 पदं हे वेगवेगळ्या कास्टमध्ये विभागले गेलेले आहेत. त्यापैकी काही पदं आरक्षित अनाथांसाठी आहेत. सर्वाधिक पदांचा जी संख्या आहे 91 ती ओपनची आहेत. त्यानंतर OBC, त्यानंतर EWS आणि SCBC सेम पद आहेत. आता कोणत्या कास्टला किती पद आहेत ते तर मी तुम्हाला सांगेलच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की नेमकं फॉर्म भरण्यापासून तर निवड सूचीपर्यंत कोणती कोणती माहिती इथं पब्लिश केलेली आहे. वयोमर्यादा काय लागेल, परीक्षेचा पॅटर्न काय, परीक्षेचा पॅटर्न आपण विचार करत असाल की नेमकं परीक्षा देऊन झाले जनरल आहे, जनरल नाही आहे. परीक्षेचा पॅटर्न थोडा वेगळा आहे आणि समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण की इथं 5 ऑप्शन असणार परीक्षेसाठी. आतापर्यंत आपण 4 ऑप्शनचे सराव केले असेल, पण IBPS एक्झाममध्ये 5 ऑप्शन राहणार आहे. आणि त्याचबरोबर इथं ब्लॉक वाईज एक्झाम आहे. ब्लॉक वाईज एक्झाम म्हणजे काय मी ते पण सांगतो, आणि अभ्यासक्रम काय असणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहू. फक्त एक लक्षात ठेवता, फॉर्म भरणारा पोरगा फक्त 10वी पास पाहिजे, तो व्यक्ती इथं फॉर्म भरू शकतो. आणि वयाचं कमीत कमी 18 वर्ष पाहिजे. वेगळा कुठलाही इथं एक्सपिरियन्स वगैरे मागितलेला नाही आहे. त्यामुळे फक्त 10वी पास झालेला पोरगा जो वयाचा 18 वर्षाचा आहे तो इथं फॉर्म भरू शकतो. मी आपला वेळ न वाया घालवता डायरेक्टली समोर जातो. हे प्रकारे ऑफिशियल साईटचं एक पेज आहे, मी दाखवलं तुम्हाला की 22 तारखेपासून अर्ज करणे सुरुवात झालेली आहे. ओके, आणि 10 मे फक्त 17-18 दिवस अर्ज करायला आहे. चालन करायला तुम्हाला 2 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहेत 12 तारखेपर्यंत. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचं तुम्हाला PDF पाहिलं असेल तुम्ही. तर आपण जाऊया नेमकं त्या माझ्या मित्रांनो या PDF वरती. ठीक आहे, तर हे PDF आहे नोंदणी व मुद्रांक विभागाचं 1 नंबरची जाहिरात. आतापर्यंत या संदर्भात जाहिरात आली नाही, पहिल्यांदाच जाहिरात आलेली आहे गट ड ची. आणि गट ड चे हे शिपायाचे पद आहेत. आणि तुम्हाला परीक्षा घेईल तुमची IBPS, कारण की तर IBPS साईट दिलेली आहे ऑलरेडी. तर IBPS वर तुम्हाला या IBPS ऑनलाईन या साईटवर तुम्हाला अर्ज करायचे आहे. म्हणजे तुमची परीक्षा IBPS घेईल. फॉर्म भरल्यानंतर तुमची परीक्षा ऑनलाईन घेईल, इतकं क्लिअर झालं असेल तुम्हाला. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, यामध्ये आपल्याला हे अर्जाचे दिनांक व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. आणि परीक्षा 7 दिवसाआधी आय कार्ड निघेल तुमचं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी समजल्या असेल तुम्हाला. मी डायरेक्टली तुम्हाला घेऊन जातो माझ्या मित्रांनो महत्त्वाच्या मुद्द्यावरती. ठीक आहे, इथं जाईल का डायरेक्ट पुढे. 17 नंबरचा मुद्दा जो आहे 17 नंबरच्या पेजला. बरं, काही हरकत नाही, मी इथून जातो. हां, ठीक आहे. आता पहा 17, हे तुम्हाला माहीत असेल की अधिवास प्रमाणपत्र लागेल. त्याला अधिवास प्रमाणपत्राशिवाय अर्ज करता येणार नाही, म्हणजे डोमेसिल लागेल. अधिवासला डोमेसिल म्हणतो आपण. ठीक आहे, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इथं वयोमर्यादा पाहू शकता तुम्ही. तर खुल्या वर्गासाठी 18 वर्षापासून आपण अर्ज करू शकता. आणि मागास असेल तर 18, प्रत्येक वर्ष कमीत कमी 18 लागेल. आणि ओपनमध्ये 38व्या वर्षापर्यंत अर्ज करता येईल. कास्टमध्ये असेल मागासवर्गीय तर 43. आणि दिव्यांग उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. माजी सैनिक, सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष इथं अर्ज करू शकता तुम्ही. ठीक आहे, इतकं झालं सर्वांना. आता यामध्ये एक 23 नंबरचं पेज खूप महत्त्वाचं आहे. या 23 नंबरच्या पेजमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी उल्लेख केलेले आहेत. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला जे आहेत कास्ट वाईज जागा पाहायला भेटेल. ठीक आहे, कास्ट वाईज जागा पाहायला भेटेल तुम्हाला. एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. अनुसूचित जातीसाठी एकूण 29 जागांचा इथं उल्लेख आहे. ठीक आहे, यामध्ये 10 जागा महिलांच्या आहेत. सर्वसाधारण आहे. 29 जागा टोटल आहेत, 10 जागा महिलांच्या आहेत. 30% महिलांना आरक्षण असल्यामुळे काय 9 जागा राखीव आहे. माजी सैनिकांच्या 4 जागा, एकूण 29 जागा. अनुसूचित जमाती, ठीक आहे, STच्या एकूण 13 जागा, 4 पुरुषांच्या 4 महिलांच्या, 2 जागा माजी सैनिकांच्या आहे. विजा अ, ठीक आहे, विमुक्त अ, तर 7 जागा आहेत. 3 पुरुषांच्या, 2 महिलांच्या आहेत. त्याचबरोबर 1 माजी सैनिकांची इथं रिझर्व्ह आहेत. त्याचबरोबर प्रावीण्यप्राप्त खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तुम्हाला हे व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं आहे. भटक्या जाती ब याच्या जागा नसणार आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ओपनमध्ये फॉर्म टाकता येईल. ठीक आहे, त्याचबरोबर भटक्या जमाती क एकूण 11 जागा असणार आहे. यामध्ये 3 महिलांच्या, 3 पुरुषांच्या, 2 माजी सैनिकांच्या आहे. भटक्या जमाती ड याच्यामध्ये 10 जागा असणार आहे. 2 पुरुषांच्या, 3 महिलांच्या, 2 माजी सैनिकांच्या. आणि प्रकल्पाची सुद्धा आहेत, खेळाडूची सुद्धा आहेत, आणि पदवीधरची सुद्धा जागा इथं आहे.
याचबरोबर विशेष मागास प्रवर्ग याच्या 5 जागा असणार आहे. त्याचबरोबर ओबीसीच्या एकूण 62 नंबर ऑफ वॅकन्सी असणार आहे. 21 जागा पुरुषांच्या, 19 जागा महिलांच्या, 9 जागा ह्या माजी सैनिकांच्या आहेत. खेळाडूच्या सुद्धा इथं पाहू शकता 3 जागा आहेत. अंशकालीन पदवीधरच्या सुद्धा 6 जागा आहेत. ईडब्ल्यूएच्या एकूण 28 जागा आहेत. 10 पुरुषांसाठी, 8 महिलांसाठी, 4 माजी सैनिकांसाठी. एससीबीसीच्या एकूण 28 जागा असणार आहे. 10 पुरुषांसाठी, 8 महिलांसाठी, 4 माजी सैनिकांसाठी. सगळ्याधिक जागांचा जो भरणा आहे तो जागांचा भरणा असणार आहे माझे मित्रांनो. ठीक आहे, तो असणार आहे जागांचा भरणा या आपल्या ओपनच्या याच्यामध्ये. ठीक आहे, ओपनची जशी तुम्ही वॅकन्सी पाहू शकता एकूण 284 वॅकन्सी हे जनरलचे आहेत. त्यापैकी 29, ठीक आहे, 29 आहे पुरुषांच्या, 27 आहे महिलांच्या, 14 आहे माजी सैनिकांच्या, 5 आहे खेळाडूच्या, अंशकालीन पदवीधरच्या 9 जागा इथं आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे, अंशकालीनचे किती 9 जागा आहेत. अशा एकूण महाराष्ट्रात 284 पदांसाठी भरती आलेली आहे. ठीक आहे, आता हे तुम्हाला सर्वांना समजलं. या 284 पदांपैकी 11 पदे हे अनाथांसाठी रिझर्व आहेत. ठीक आहे, 11 पदे व अनाथ संवर्गासाठी 2 पदे रिझर्व असतील. यासाठी आपल्याला काय म्हटलेलं आहे, अभ्यासक्रम काय लागणार आहे. तर अभ्यासक्रम लक्षात घ्या. आपल्याकडे इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार आहे, पण आपले ते 30 मिनिटात सॉल्व्ह करून झाले पाहिजे. ठीक आहे, कारण की हा ब्लॉक आहे, ॲटोमॅटिकली टाईम तुमचा आउट होईल. ठीक आहे, ब्लॉक दिलेले आहेत 30 मिनिटं, म्हणजे की इथं ब्लॉक दिलेले आहेत. तुम्हाला पहिल्या 30 मिनिटात कोणतेही याच्यातला कोणताही ब्लॉक सोडवा तुम्ही, पण तो 30 मिनिटात सॉल्व्ह करायचा आहे. त्याचबरोबर इंग्रजीचे 25 प्रश्न असणार आहे, मराठीचे सुद्धा 25 प्रश्न असणार आहे. 25 25 25 असे 100 प्रश्न असणार आहे 200 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार. आणि एक लक्षात ठेवा, इथं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. काय म्हटलं मी, इथं निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे. एकूण पेपरमध्ये 100 प्रश्न असणार आहे. 2 तास आहे, म्हणजे 120 मिनिटं आहे. ठीक आहे, याचबरोबर आता एक इथं लक्षात ठेवा, इथं अंकगणित आणि बुद्धिमत्ता सोबत 25 प्रश्न 2 मिळून विचारले जाईल 50 गुणांसाठी. आणि याचं माध्यम तुम्हाला इंग्रजी प्लस मराठीमध्ये अवेलेबल होऊन जाईल. सामान्य ज्ञान सुद्धा इंग्रजी प्लस मराठीमध्ये माध्यम अवेलेबल आहे. आणि प्रत्येक ब्लॉकला 30 मिनिटं आहे, म्हणजे 2 तासाचा पेपर आहे. प्रत्येक प्रश्नाला 5 पर्याय उपलब्ध असतील, हे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला 4 ऑप्शनची सराव असते, इथं 5 ऑप्शन तुम्हाला उपलब्ध असणार आहे. हे एक हायलाईट करा, कारण की IBPS एक्झाम घेते म्हटलं तर 5 ऑप्शन राहतेच. सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही. कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजेच काय, जो प्रश्न आला नाही त्याला आपल्याला सोडायचा नाही. साधारणतः आपल्याला पूर्ण प्रश्न अटेंड करून यायचे आहे. असं काही नाही का बा एखादा प्रश्न आला नाही तर सोडून द्या, बक्षीस भेटणार नाही घरी येऊन. ठीक आहे, मला काही भेटलं तर मी चॉकलेटही देणार नाही, म्हणून म्हणतो लक्षात ठेवा. तुम्हाला 120 पैकी 120 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत 120 मिनिटामध्ये. ओके, सगळ्यात जास्त जे मार्क घेईल त्यांचे लिस्टमध्ये नाव येईल. इथं कुठल्याही पद्धती शारीरिक पात्रता वगैरे कुठल्याही पद्धतीचं बोलल्या गेलेलं नाही आहे. ओके, म्हणजे इथं पेपरवर तुमची निवड सूची तयार करण्यात येईल. एकंदरीत तुम्हाला हे दिलेली माहिती समजली असेल. 284 पदांसाठी 22 एप्रिलपासून 10 मेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. आणि ज्या पद्धतीनं अर्ज करण्याची शॉर्ट दिवस आहेत, कमी दिवस आहेत, असं वाटते ही लवकरच प्रक्रिया आटोपते का काय. ओके, चला, जर तुम्हाला याच्या संदर्भात क्लासची गरज असेल, म्हणजे मराठी व्याकरण असेल, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करायला विसरू नका. आपण याचे फ्रीवाले क्लास यूट्यूबला लॉन्च करू शकतो. ओके, चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करा.